आज मी इथे 6 महिने ते वर्षभर टिकणारं लिंबाचं क्रश लोणचं बनवते आहे. बऱ्याचदा आपण मुलांना पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत टोमॅटो केचप देतो, तर असं काही न देता हे तुम्ही लोणचं एकदा बनवून ठेवा. वर्षभर टिकतं. पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत अप्रतिम असं लागतं, मस्त चटपटीत. त्यासाठी इथे मी पातळ सालीचे लिंब घेतलेले आहेत. बऱ्याचदा याला कागदी लिंब पण म्हणतात. आता हे आपल्याला चांगलं धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. त्याला काही धूळ लागली असेल त्यासाठी चांगली धुवून घेतल्यानंतर अगदी छान कोरडी करून घ्यायची आहेत ही लिंब. अजिबात ओलसर राहता कामा नये आणि या लोणच्यासाठी हे लिंबू आपल्याला चांगले पिकलेले बघून घ्यायचे आहेत. या लोणच्यामध्ये मी तेलाचा आणि साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे. कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी या लोणच्याची आहे आणि हे उपवासाला पण चालतं. लिंबूची साल जर जाड असेल तर लिंबाचं लोणचं कडवट होतं, त्यामुळे पातळ सालीचंच बघून घ्यायचं आहे. लिंबू हे सगळे मी चांगले कोरडे करून घेतलेत. आता हे चिरून घ्यायचे आहेत. एकदम बारीक मी याच्या फोडी करून घेते आहे, म्हणजे ते क्रश करायला बरं पडेल, चांगलं क्रश होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचं लोणचं कडवट का होतं, तर ते एका जाड लिंबाच्या सालीमुळे आणि अजून एक ते म्हणजे यामध्ये बिया राहिल्यामुळे. यामध्ये अजिबात बी राहता कामा नये, त्यासाठी मी इथे याच्या बारीक फोडी करून घेतल्यात, म्हणजे कुठे आतमध्ये बी गेली असेल तर ती निघून जाईल. अगदी व्यवस्थित या सगळ्या लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये एक जरी बी राहिली तरी पूर्ण लोणचं कडवट होईल, त्यामुळे अजिबात बी राहता कामा नये. व्यवस्थित हे कापून घ्यायचं आहे आणि हे कापून घेत असताना जे आपण चॉपिंग पॅड वापरतोय, जे सुरी वापरतोय, ते अगदी कोरडं असलं पाहिजे. हे चॉपिंग पॅडवरती मी गूळ चिरून घेतला होता, त्यामुळे मी ते परत धुवून घेतलं नाही, कारण धुतल्यानंतर अजून ओलसर होईल. चांगलं कोरडं आहे, त्यामुळे चिरलेल्या गुळावरतीच मी हे लिंबू कापून घेते. याआधी पण आपण बरेचसेच लोणच्याचे प्रकार बघितलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. बऱ्याचदा आजारपणामुळे तोंडाची चव निघून जाते, अशा वेळेस तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. सगळे लिंबू मी इथे चिरून घेतलेत. अगदी मी परत एकदा चेक करते की यामध्ये एखादी बी गेली आहे का. कापून घेत असताना असं होऊ शकतं आणि ही बी हे क्रश करताना जर मिक्सरमध्ये फिरली गेली तर हे लोणचं पूर्ण कडवट होईल, त्यामुळे परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठलीही बी नाही आहे. तर इथे मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपल्याला या लिंबाच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. हे फक्त लिंबू मी फिरवून घेतलेत, यामध्ये मीठ साखर असं काहीच घातलं नाही आहे. या पद्धतीने हा क्रश आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण नंतर घालायला बरं पडेल. बरोबर 1 बाऊल असा हा लिंबाचा क्रश तयार झालेला आहे. या लोणच्यामध्ये आपण साखर वापरत नाही आहे, गूळ घालणार आहे. गूळ एकदम पातळ बारीक असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन मिक्स होतो. लिंबू आपण या लोणच्यासाठी किती घेतलेत यापेक्षा या लिंबाचा क्रश किती तयार झालाय त्याच्यावरती गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण ठरतं. घरातली कुठलीही 1 वाटी घ्यायची, त्याच्या प्रमाणाने सगळं साहित्य घ्यायचं आहे. लिंबाचा क्रश 1 वाटी झालाय, म्हणजे त्याच सेम वाटीने मी इथे 2 कप चिरून घेतलेला गूळ घेतलाय. म्हणजे जेवढा क्रश आहे त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ किंवा साखर घालायची. कढईमध्ये हा क्रश आणि गूळ घालायचा आहे. यासाठी आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी चालेल. आपला जो नेहमीचा पोह्याचा जो चमचा असतो त्याने मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे. हे सगळं मी मिक्स करून घेते. हे आपण उपवासासाठी आपण देखील खाऊ शकतो, त्यामुळे बाकी कुठलं साहित्य अजून मी यामध्ये घालत नाही आहे. एवढंच पुरेसं आहे. अजून कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही आहे. हे सगळं आता मी गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅस मोठा ठेवला आहे सुरुवातीला. सतत हे मिक्स करत राहायचं आहे. गॅस मोठा ठेवल्यामुळे याला पटकन उकळी येईल आणि याला चांगली अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा किंवा मीडियम टू लो हीटवरती असं ठेवायचा आणि हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे शिजवत असताना सतत मी ढवळून घेतलं आहे. सुरुवातीला हे खूप सैलसर वाटतं, पण नंतर याला दाटसरपणा येतो. 7 ते 8 मिनिटे मी हे जवळपास शिजवून घेतलं आहे. आता हे आपल्याला चेक करून बघायचं आहे. चमच्यावरती थोडंसं मिश्रण घेतलं. हे थोडंसं नॉर्मल झालं की आपल्याला हाताने चेक करून बघायचं आहे. याचा 1 तारी पाक झाला पाहिजे. याची 1 तार होतीये, म्हणजे हे व्यवस्थित असं शिजलं आहे. 1 तारी पाक होईपर्यंत चांगलं शिजवून घेतलं की हे अजिबात लोणचं खराब होत नाही आणि हे परफेक्ट स्टेज आहे. याचा आता गॅस बंद करायचा. आत्ता गरम आहे त्यामुळे थोडंसं सैलसर वाटतंय, पण अजून नॉर्मल झालं की हे दाटसर असं होतं.
गॅस मी बंद केला आहे, पूर्ण आता थंड करून घेते. परफेक्ट असं हे याची कन्सिस्टन्सी दिसते, तुम्ही ते पाहू शकताय. अगदी पूर्ण थंड झालं आहे. चांगलं थंड झालं की हे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीज बाहेर ठेवून तुम्ही 7 ते 8 महिने खाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. या पद्धतीने बनवून बघा. अगदी व्यवस्थित त्याची एक तार होईपर्यंत शिजवलं की जास्ती कडक होत नाही, जास्ती पातळ होत नाही. हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे. फक्त जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्याला ओला हात लागणार नाही याची काळजी घ्या, म्हणजेच हे लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकेल. कसं वाटलं हे तुम्हाला लिंबू क्रश लोणचं? मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका मस्त आणि चटपटीत रेसिपीमध्ये. धन्यवाद.